मॅच मध्ये 30 वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते। त्याच्यानंतर प्रणयची देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली। स्ट्राइक एंडला आहे तो श्लोक आणि नॉन स्ट्राइकला आहे तो नितीन खेडेकर। गोलंदाजी मार्कवर सज्ज प्रणय महाडिक। अनुभव आहे प्रणय महाडिक यांच्याकडे। तोरणा बाजीगर या संघाचे मात्र स्वतः संघ मालक देखील आहेत। एक अनुभवी गोलंदाजी करावी लागेल। एका बाजूला पहिला तर प्रतापगड या संघाने मात्र नाणेफेक जिंकून, प्रतापगड दावेदार या संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले। एक मोठी खेळी करावी लागेल। स्ट्राइक एंडला आहेत ते आता नितीन खेडेकर। ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट धावसंख्या केली जाते। तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जाते पण पाहूया मात्र थांबवलं जाते। श्लोक मात्र माघारी परतला। त्याच्यानंतर आपल्याच जागेवर मात्र चांगल्या पद्धतीने मात्र रिटर्न फिरले गेलेत ते। 2 धावसंख्या मिळते। 2 धावसंख्येवरती समाधान मानताच प्रतापगड दावेदार या संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 3। 2 चेंडू प्रणयच्या गोलंदाजीतून हाताळले गेलेत। पहिला सामना विजय झाल्याच्या नंतर नाणेफेकीच्या दुसऱ्या सामन्यासाठी कॉल मात्र आपल्या विपक्षामध्ये गमावला गेला। त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेलं पण अचूक गोलंदाजी देखील पाहायला मिळते। अनेक वेळा मात्र कप्तान कुल म्हणून त्यांची वर्णी लागली जाते। आता मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करतायत। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र बिरकावून दिलाय। कुठलीही चुकी न करता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। सूरजच्या माध्यमातून मोठा हादरा बसतोय तो प्रतापगड दावेदार या संघाला। बॅक टू पेवल्याने नितीन खेडेकर। मोठा विकेट मात्र डगआउटच्या दिशेने नितीन खेडेकर स्ट्राइक एंडला आले। ते वैयक्तिक धावसंख्या पाहिलीत तर त्यांची 2 पाहायला मिळाली। त्याच्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो प्रणित दर्गे। एक प्रणय देखील मोठी गोलंदाजी हाताळतोय। मानावा लागेल पहिल्या षटकामध्ये मात्र स्तब्ध ठेवले खेळाडूंना। 3 धावसंख्या खर्ची करतोय। अनुभव आहे आणि अनुभव मात्र पणाला लावतोय। पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात। थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडे होना आणि त्यालाच अगदी प्रोटेक्ट केलं तर ओमीने। एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये धावसंख्येमध्ये रूपांतर। या 2 धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते। तब्बल धावसंख्या पाहायला मिळते ती 5। प्रणितला देखील एक मोठी खेळी करावी लागेल। आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल। 2 धावसंख्या पहिल्या चेंडूवरती। अनुभव आहे, युवा स्टार आहे। युवा स्टार पणाला धावसंख्या मात्र बनवण्याचा प्रयत्न होता पण मात्र असफल ठरला गेला। निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजीतून कमबॅक पाहायला मिळते। अनुभव यशस्वी होते। निर्धाव चेंडूची सांगता होता स्कोरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 5 आकड्यावर। 5 चेंडू हाताळले गेले। एक महत्त्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय आणि विकेट देखील आपल्या विपक्षामध्ये कमावले। या स्पर्धेला देखील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आहे आणि त्याचा जर मानकरी ठरायचं असेल तिसऱ्या पर्वामध्ये तर मात्र अचूक गोलंदाजी, अचूक फलंदाजी करावी लागेल प्रत्येक खेळाडूला। पुन्हा एकदा लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, अगदी प्रोटेक्ट करेल। त्याच्याबरोबर दुसऱ्या धावेमध्ये देखील बदल, एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल। 2 धावसंख्या बरोबर स्कोरबोर्ड मात्र वधारताना पाहायला मिळतोय। धावसंख्या पहिली स्कोरबोर्ड होती त्या धावसंख्या पाहायला मिळते ती 7। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद तब्बल प्रतापगड दावेदार या संघाची धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद 7।
संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होतोय तो सूरज. त्याला मात्र सामना करेल फलंदाजीतून तो श्लोक खेडेकर. श्लोकला मात्र एक मोठी खेळी करावी लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. कर्णधाराची देखील जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे या प्रीमियर लीग मध्ये. तर एक मोठी खेळी करावी लागेल. प्रतापगड दावेदार या संघाला जर याच सामन्यामध्ये दावेदार बनायचं असेल तर एक मोठं टार्गेट ठेवावं लागेल तोरणा बाजीगर या संघासमोर. स्वतः किपिंग देखील करतायत स्वतः कर्णधार सागर खेडेकर. आपल्या टी शर्टला देखील नाव दिलं गेलंय बाजीगर. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न श्लोकच्या बॅट मधून वन पाऊस जातोय काय सीमारेषेकडे, पण अचूक क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. तो देखील प्रणयच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण अचूक पाहायला मिळतंय. तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर या 2 धावसंख्येबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते. वंदी स्कोरबोर्ड 9वी धावसंख्या. श्लोक देखील चांगली खेळी करू शकतो, पण आत्मविश्वासाने गोलंदाजी हातात येतो सूरज. निर्धाव चेंडूची सांगता श्लोकला मात्र स्तब्ध ठेवलंय. सूरजने देखील नारंगी या मैदानामध्ये एक मोठी खेळी केली होती, त्याला देखील अनुभव आहे. आता मात्र कमी वेळा त्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो, पण या प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या संघाला मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लाजेशीर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र भिरकवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धावसंख्या एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल. या 2 धावसंख्येबरोबर प्रतापगड दावेदार या संघाचा धावफलक पाहिला तर धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. श्लोकला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल, कारण दुसरे षटक जरी प्रगतीपथावर असताना मात्र आपल्याला चौकार षटकऱ्यांची आतिषबाजी करावी लागेल. कारण आपल्याला इथून मात्र हा सामना विजयी करायचा असेल तर एक बलाढ्य टार्गेट ठेवावा लागेल. पंचांकडे या षटकातील पहिला तर शेवटचा चेंडू, त्याला मात्र सामना करतील प्रणित दर्गे. एक मोठा फटका आणतायत काही या चेंडूवरती, त्याच प्रयत्नात होते पण प्रयत्न मात्र असफल ठरले गेले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतापगड दावेदार या संघाची धावसंख्या पाहिली तर 1 बाद 12. कोणाकडे जर मोबाईल सापडला असेल तर आपल्याच मित्राचा, आपल्याच भावाचा आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, म्हणजे सनीचा मोबाईल आहे. मित्रांनो, आपण सहकार्य करायचं आहे. कोणाकडे मोबाईल जर सनीने दिला असेल पण सनीच्या लक्षात नाही आहे मित्रांनो, आपण तो मोबाईल आपण सनीकडे द्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतील. जीपे असेल आणि महत्त्वाचा म्हणजे युवा स्टारांचा एखाद्या आपल्या मैत्रिणीचा नंबर असेल, पण आपल्या मित्राने सहकार्य करायचं आहे. पण असूया, आपण चांगलं जाऊया. सनी, तुझा देखील मोबाईल आणला जाईल. जाऊया सामन्याकडे, विद्यमान सामन्याकडे. एका बाजूला पहिला तर प्रतापगड फलंदाजी करत असताना मात्र धावसंख्येचा विचार केला तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद. धावसंख्या पाहायला मिळते ते 12, म्हणजे 6च्या सरासरीने फलंदाजी पाहायला मिळते. हाफ ट्रॅकरचा जो फुल टॉस मिळाला त्याचा फायदा घेतला. श्लोकच्या बॅट मधून जातोय सीमारेचे पार, येतोय खणखणीत चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 16. एक महत्त्वपूर्ण मात्र खेळी करतोय स्वतः कर्णधार. तिसऱ्या पर्वातील जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. श्लोक खेडेकरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय सार्थक या गोलंदाजावरती. सार्थकला जर याच पद्धतीने मात्र जर गोलंदाजी केली तर महागडी गोलंदाजी ठरू शकतो, पण इथून देखील सार्थक देखील कमबॅक करू शकतो. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, तो देखील वर्चस्व करू शकतो, पण श्लोकला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. एक बलाढ्य टार्गेट ठेवावा लागेल, कारण एका बाजूला पहिला तर बलाढ्य खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण अंगाची ऐद घेता 1 धावसंख्या मिळते. दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केली जाते काय धावसंख्या, पण एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करत असताना मात्र माघारी परतावं लागेल श्लोकला. मोठा हादरा प्रतापगड दावेदार या संघाला. बॅक टू पॅव्हलियन. श्लोक डीजे.
आता मात्र सार्थकचं गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळालं. सचिन सरांना देखील एक मोठी खेळी करावी लागेल, कारण तिसरं षटक अगदी मार्गच असताना मात्र धावसंख्या मात्र कमी पाहायला मिळते. पण त्या धावसंख्येमध्ये जर वाढ करायची असेल तर सचिन यांना मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल. ऑफ साईडला कट केला गेला चेंडू किपिंगच्या माध्यमातून सागर खेडेकरांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं. एकच धावेवरती समाधान मानता. स्कोरबोर्ड मात्र धावसंख्या पाहायला मिळते. वंदी स्कोरबोर्ड ती 18 धावसंख्या. 3 मात्र चेंडू निर्णय हाताळले गेलेत. 3 चेंडूंचा सामना मात्र पहिल्या इनिंगचे शिल्लक थोडासा मागे सरला गेला आणि मात्र अंगाची एज घेताच एक धावसंख्या मिळते. एकेरी धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते. प्रतापगड दावेदार या संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरवरती ती 19. पहिल्या चेंडूवरती सार्थकच्या चौकार गेल्याच्या नंतर लाजबाब गोलंदाजी, प्रेक्षणीय गोलंदाजी पाहायला मिळते सार्थकची. वारंवार किपिंगकडून मात्र मार्गदर्शन केलं जाते कुठल्या पद्धतीने मात्र चेंडू हाताळायचा आहे आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडू हाताळायचा. ऑफ साईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि चुकीची भरपाई करतायत ते सचिन सर. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर. 2 धावे बरोबर संघाची वाढता धावफलक पाहायला मिळते. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर प्रतापगड दावेदार या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 21 ही धावसंख्या. शेवटचा चेंडू 1 to go. गोलंदाजीतून कमबॅक कसं करावं तर ते मात्र सार्थक कडून शिकावं. युवा स्टार गोलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार गेल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली. हो लाजबाब क्षेत्ररक्षण, लाजबाब क्षेत्ररक्षण, मोठा हादरा. प्रतापगड दावेदार या संघाला बॅक टू पॅव्हिलियन. सचिन डीजे थैंक यू डिसे. ये तो रिस्क किरण दादा बनता है की भरपूर वर्षानंतर हा झेल माझ्या हातामध्ये आला आणि तो मात्र यशस्वीरित्या पार पडला, कारण मोठा विकेट माघारी परतावा लागलाय ते सचिन यांना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतापगड दावेदार या संघाची धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ते कंपल्सरी 18 चेंडूमध्ये तोरणा बाजीगर या संघाला बनवायच्या आहेत त्या 22. याच्यानंतर होणारा सामना असेल शिवनेरी धुरंधर आणि विशालगड झुंजार. दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवनेरी धुरंधर आणि विशालगड झुंजार या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवनेरी धुरंधर आणि विशालगड झुंजार दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तरी मी किरण दादा यांना विनंती करतो या सामन्याचा आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावं अशी मी आपणास विनंती करतो. एका बाजूला पहिला तर संघ मालक अनुभवी आहेत, कर्णधार देखील उमेश अनुभवी आहेत आणि अंशू देखील एक युवा स्टार कर्णधार. नाणेफेकीचा कॉल केलाय ना, काटा मागे गेलाय. नाणेफेकीचा कॉल येतोय तो अगदी विशालगड झुंजार या संघाच्या बाजूने. काय निर्णय असेल? बॉलिंग. अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा मानस असेल या दुसऱ्या सामन्यामध्ये? 25-30 आतमध्ये आम्ही थांबवणार. नक्कीच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावांपर्यंत थांबवण्याचा मानस असेल आपल्याला देखील या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अंशू, आपल्याला 25 ते 30 धावांचा मानस असेल. आपला शिवनेरी धुरंधर या संघाचं काय रणनीती असेल? आम्ही 40च्या पुढे करण्याचा प्रयत्न करू.
40 ते 45 धावांचा आवाज ठेवण्याचा प्रयत्न असेल, पण सर्व खेळाडूंची जर अपेक्षा असेल की कदाचित स्ट्राईक एंडला राजेंद्र काते साहेबांना त्यांना पाहायचं आहे, कदाचित ही प्लॅनिंग कदाचित असेल, कारण प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर ही रणनीती झालीच पाहिजे. काय प्लॅनिंग असेल? मी सिच्युएशन अनुसार खेळूया की बॉलिंग वगैरे असेल तर ओके, चालेल. हा राजेंद्र काते साहेबांवरती असणारा क्रिकेटरांचा प्रेम आहे, पण नक्कीच तुम्हाला देखील या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर थोडासा आवाज देखील आपण बदल करणार आहोत. मी राजेंद्र काते साहेबांना विनंती करतो आपण देखील समालोचन कक्षामध्ये यावं, कारण एक बलाढ्य आवाज आहे मराठी ते देखील एक मराठी समालोचक आहेत. स्पर्धेला मात्र सुरुवात होते, पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. सचिन गोलंदाजी मार्कवर एका संघाला बिलॉंग करणारे खेळाडू, एका बाजूला पहिला तर सचिन, दुसऱ्या बाजूला पहिला तर प्रणयने मात्र ऑफ साईडलाच कट केला चेंडू. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते, चाललाय सीमारेषेकडे चेंडू, पण चांगलं फील्ड देखील पाहायला मिळत आहे. एकेरीचं मात्र दुहेरीचं मात्र तिहेरी धावसंख्येमध्ये बदल. पहिल्या चेंडूवरती शुभारंभ प्रारंभ होतोय तो तोरणा बाजीगर या संघाचा. धावसंख्या पाहिली तर पहिल्या चेंडूवरती 3 धावसंख्या. सचिन यांना मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल, पण त्याचा फायदा जर घेता येत ना तर मात्र प्रणय देखील फायदा घेतोय. पण ज्या वेळेस मात्र एक संघ एक खेळाडू खेळत असतात त्यावेळेस मात्र अपेक्षा असते की सचिनची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, पण त्याच गोलंदाजावरती मात्र प्रहार करतोय तो प्रणय. एका बाजूला पहिला तर कप्तान कुल अनुभवी गोलंदाज, आणि कप्तान कुलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथून देखील चांगली गोलंदाजी होती, पण मात्र अंगाची बॅटची एज लागताच 1 धावसंख्या मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या मिळते. पंच मात्र लेग बाईचं डिसिजन देत आहेत. लेग बाईच्या स्वरूपामध्ये संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 4. हो, निर्धाव चेंडूची सांगता स्तब्ध ठेवलाय प्रणयला. याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वास मात्र आपल्याला जागा करावा लागेल. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. दे हरी पलगावरी, या क्रिकेटच्या पटलावर जर हरीला म्हटलं ना तर पलगावर देणार नाहीये. आत्मविश्वास पराकाष्ठा करावा लागतील, आणि ते प्रयत्न मात्र सचिनच्या माध्यमातून चाले. ऑफ साईडला चेंडू मात्र कट केला गेलाय, आणि 1 धावसंख्या मिळते. एकेरी धावेवरती समाधान मांडलं जातंय की एका धावेवरती समाधान मांडलं जातंय, आणि एका धावेबरोबर धावफलक मात्र वधारताना पाहायला मिळते. धावफलकचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते. वंदी स्कोर बोर्ड 5 ही धावसंख्या. आता मात्र स्ट्राईक एंडला आहे तो सूरज. सूरज देखील एक मोठी खेळू शकतो, आणि सूरजने मात्र प्रहार खेळलाय. चाललाय फाईन लेगच्या दिशेने, येतोय सूरजच्या बॅट मधून सीमारेचे पार. GGPL चा ब्रँडेड पहिला षटकार. डीजे भूताने झपाटलेलं, पण या सूरजला मात्र नारंगीच्या मैदानामध्ये भूताने झपाटलं होतं, कारण किरणदादा तिथे तर त्याची फलंदाजी लाजवाब झाली होती. आज मात्र याच कोपरीचा मैदान कदाचित गाजवेल अशी त्याची अपेक्षा असेल, आणि तेच प्रयत्न आहे. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून देखील पहिला वैयक्तिक त्याचा षटकार पाहायला मिळतोय GGPL मध्ये. सचिन या गोलंदाजावरचा मात्र समाचार घेतला जातोय. तब्बल धावसंख्या मोठी खर्ची केली जाते आपल्या गोलंदाजीतून. अवांतर धाव की पंचांकडे मात्र अपील करतायत. निर्धाव चेंडूची सांगता. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर तोरणा बाजीगर या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 11. आता मात्र संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल श्लोक देखील मोठी जबाबदारी आहे. स्वतः कर्णधार कप्तान कुल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल काय,
अचूक गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला जर धावसंख्येचा विचार केला तर आपण मात्र फलंदाजी प्रथम करत असताना कमी धावसंख्या मात्र बनवली गेली, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथून जर रंग बदलायचा असेल श्लोकला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. पण त्याचा मात्र समाचार घेतला प्रणयने, कारण प्रणयला माहिती आहे एक धावसंख्या खर्ची बनवायची आहे आणि स्ट्राईक एंडला मात्र आणायचं आहे ते सूरजला. सचिन रिकाम यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय, समालोचन कक्षामध्ये यायचंय. श्लोक गोलंदाजी मार्कवर, त्याला मात्र सामना करेल सूरज. सूरजने देखील हात आपले खोलले गेलेत. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सचिन या चेंडू देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर धावसंख्येमध्ये आणि या 2 धावसंख्येबरोबर वाढती धावसंख्या पाहायला मिळते. स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते ती 14 बिनबाद. एक मोठी खेळी करावी लागेल. आत्मविश्वासाने सूरज मात्र फलंदाजी करतोय. हो, प्रहार केलाय. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षण तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हलियन, माघारी परतावं लागेल ते सूरजला. श्लोकला मात्र शाबासकीची ताप. डीजे पण श्लोकला देखील अचूक गोलंदाजी करावी लागेल. हे 3 चेंडू जर निर्धाव चेंडू टाकले तर तिसऱ्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो आणि एक रंगतदार मजा या सामन्यामध्ये येऊ शकतो. आपण देखील पुनर्गम करू शकतो या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. त्याच पद्धतीने वाटचाल अगदी चांगली करण्याची जबाबदारी या तिसऱ्या पर्वावरती आहे आणि चांगली देखील गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्लोकच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू शिल्लक, एक महत्वपूर्ण चेंडू मात्र हाताळावा लागतील. हे दोन्ही चेंडू जर सागरदादा जर निर्धाव गेले, किरणदादा निर्धाव गेले ना तर तिसऱ्या षटकामध्ये रंगतदार मजा येऊ शकते. पण तो आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. हा देखील चेंडू निर्धाव, बॅटची एज लागता सुवर्ण संधी उपलब्ध होती, पण निर्धाव चेंडूची सांगता सामन्यामध्ये रंगतदार मजा आणतोय तो स्वतः कर्णधार ओ श्लोक. हे दोन्ही डॉट लिहा, 0-0 लिहायचं. मी सांगतो फक्त लक्ष ठेवा तुम्ही, माहिती लक्ष ठेवा. आता मात्र किरणदादा एक हा चेंडू जर निर्धाव चेंडू टाकला ना तर मात्र शेवटच्या षटकामध्ये रंगतदार मजा येऊ शकते. पण तो मात्र चेंडू निर्धाव हाताळावा लागेल तो श्लोकला. हो हाफ ट्रॅकचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय ओमीने. चाललाय सीमारेषे पार, येतोय खणखणीत ओमीच्या बॅट मध्ये. थँक्यू. बिलन्सी नागिन निघाली, नागोबा डोलाया लागला. हा जर निर्धाव चेंडू गेला असताना तर मात्र श्लोक मात्र नाचला असता, पण त्याला मात्र नाचवलं आपल्या बॅटने ते म्हणजे ओमीने. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली डिफेंडिंग गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वास आपल्याला जागा करावा लागेल, कारण बाजीप्रभू देशपांडेने देखील पावनखिंड लढवली, तर ही खिंड जर लढवायची असेल तर मात्र याच गोलंदाजाला अचूक गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला आहे तो प्रणय. पहिला चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने कट केलाय, 1 धावसंख्या मिळते. आता मात्र 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. जर 5 चेंडू निर्धाव चेंडू टाकले ना तर मात्र आपण या सामन्याचं पदार्पण करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने वाटचाल देखील असेल. पण तो आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. 1 धावसंख्येची मात्र आवश्यकता आहे. आजचा ओमीचा बल्ला देखील बोलायला लागलाय, कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याने चांगली फलंदाजी केली होती. आता देखील 2 चेंडू निर्धाव गेले. त्याच्यानंतर हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र भिरकावून दिला सीमारेषे पार. त्याच्या बॅटमधून 3 चेंडूवरती 6 धावसंख्या पाहायला मिळाली वैयक्तिक. आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. ऑफ साईडला कट केला गेला चेंडू मात्र आणि 1 धावसंख्येबरोबर संघ मात्र तोरणा बाजीगरा संघ मात्र विजय होते. या संघाचं मात्र मनपूर्वक आभार.
आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथून मात्र प्रतापगड दावेदार संघ मात्र पराभूत होते, त्यांना देखील पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सोमदर्गे कुठे असतील त्यांनी मात्र किरण दादांकडे संपर्क करायचा आहे.